नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याचे एक विशेष महत्त्व आहे, पण एक असा महिना आहे जो थेट भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे आणि ज्याला महिन्यांचा राजा असे म्हटले जाते। तो म्हणजे पुरुषोत्तम मास, ज्याला आपण सामान्य भाषेत अधिक मास किंवा धोंड्याचा महिना असे देखील म्हणतो। हा महिना 3 वर्षातून एकदाच येतो, त्यामुळे याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुरुषोत्तम मास म्हणजे काय, त्याचे महत्त्व काय, या महिन्यातील पूजाविधी काय आहे, काय करावे, काय टाळावे आणि या मागची पौराणिक कथा काय आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। आता पुरुषोत्तम मास म्हणजे काय, तर विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर सूर्यवर्ष हे 365 दिवसांचे असते आणि चंद्रवर्ष हे 354 दिवसांचे असते। या 11 दिवसांच्या फरकाला भरून काढण्यासाठी दर 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांनी एक जादा महिना येतो, त्यालाच आपण अधिक मास असं म्हणतो। आध्यात्मिक भाषेत ज्या महिन्याला कोणीही स्वामी नव्हता त्याला भगवान विष्णूंनी आपले स्वतःचे नाव दिले, म्हणजेच पुरुषोत्तम, आणि म्हणूनच या काळाला केलेल्या साधनेचे फळ 10 पटीने जास्त मिळते असे मानले जाते। आता यामागची पौराणिक कथा काय आहे, तर पुराणानुसार जेव्हा प्रत्येक महिन्याला एका देवतेने स्वामित्व दिलेलं होतं किंवा प्रत्येक महिन्याला एका देवतेचं स्वामित्व मिळालं, तेव्हा अधिक मासाची सर्वांनी थट्टा केली, कारण तो मलमास म्हणजे अपवित्र महिना असा मानला जाऊ लागला। दुःखी होऊन हा महिना भगवान विष्णूंकडे गेला। भगवान विष्णूंनी त्याला वरदान दिले की आजपासून तू माझ्या नावाने म्हणजेच पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील। जो तुझी मनोभावे सेवा करेल त्याला अक्षय पुण्य मिळेल। त्यामुळे या महिन्याला पुरुषोत्तम मास किंवा अधिक महिना, धोंड्याचा महिना असं संबोधण्यात आलं। आता या महिन्यात काय करावे, पूजाविधी काय करावी, तर महिन्यात संपूर्ण महिना हा पवित्र असतो, त्यामुळे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही नामस्मरण, दान, व्रतवैकल्य असे तुम्ही करू शकता। शक्य असेल तर तुम्ही ह्या महिन्यात सूर्योदयापूर्वीच स्नान करा, देवघरात आणि तुळशीजवळ अखंड दिवा लावा। त्याच्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा पुरुषोत्तम प्रियताम या मंत्राचा जप करावा। या महिन्यात पुरुषोत्तम महात्म्य या ग्रंथाचे वाचन करावे किंवा अगदी तुम्हाला कोणताही आवडता ग्रंथ तुमचा असेल तर त्याचे पारायण केले तरी चालतं। आता या महिन्यात काय करावं आणि काय टाळावं, तर या महिन्यामध्ये दानधर्म करावा, म्हणजेच की या महिन्यात वाण देण्याला खूप महत्त्व आहे। विशेषतः 33 अनारसे, 33 पुऱ्या, 33 बत्तासे असं तुम्ही ब्राह्मणांना, गरजूंना पण देऊ शकता। शक्य असल्यास एकभुक्त म्हणजे एक वेळ जेवण करावं किंवा सात्विक आहार घ्यावा। या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे आणि जास्तीत जास्त मंदिरांना भेट द्यावे, म्हणजेच की ह्या महिन्यामध्ये तीर्थक्षेत्रांना भेटी देणं जास्ती पुण्यवान मानलं गेलेलं आहे। तर काय टाळावं, तर लग्न, मुंज, गृहप्रवेश किंवा नवीन वस्तूंची खरेदी शक्यतो या महिन्यात वर्ज्य मानली गेलेली आहे। मांस, मद्य, लसूण, कांदा याचा त्याग करावा। कुणाचेही मन दुखवू नये किंवा खोटं बोलू नये, म्हणजे जेवढं सात्विक राहता येईल तेवढं सात्विक या महिन्यात राहायचं आहे। हा महिना आत्मचिंतनाचा आणि स्वतःला ईश्वराशी जोडण्याचा आहे। संसाराच्या गडबडीतून वेळ काढून स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी हा काळ सर्वोत्तम आहे। धोंडा म्हणजे दगड नाही तर मूल्यवान रत्न असा या महिन्याचा अर्थ घ्यावा। तर असा हा पवित्र पुरुषोत्तम मास, तुम्ही या महिन्यात कोणते व्रत करणार आहात मला नक्की कमेंटमध्ये सांगा। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। सर्वांना श्री स्वामी समर्थ।